प्रश्नाचं उत्तर त्यांनी भाजपवरती टीका करायची होती, मात्र त्यांचं जे तोल कुठेतरी गेला काय असं प्रश्न त्यांचं म्हणणं होतं की अतिरेक्यांना कंठस्नान केलं, कुठेतरी उपकार केले का, अशा प्रकारचे त्यांनी शब्द वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी पत्रबाजी सुरू झाली आणि त्या पत्राचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे देणार. त्यांनी सांगितलं की तुम्ही पुस्तक उघडू लावू नका असं देखील त्यांनी सांगितलं. कोण राजन विचारे? अरे राजन विचारेंना उत्तर आमचे युवा सेनेवाले देतील. मला वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोला. आमचे युवा सेनेवाले आणि आमचे पायरे वगैरे त्याला सक्षम आहेत त्यांना उत्तर देण्याकरता. त्याच्यामुळे दुसरं नेत्यांविषयी वगैरे विचारा ना मला, त्यांच्या प्रतिक्रिया व वक्तव्यावरती विचार. राजन विचारावरती मला काय विचारता? आमचे खालची लोक उत्तर देतील त्या संदर्भात. कुठेतरी वाद प्रतिवाद सुरू झाला युवा सेनेमध्ये, त्यांचे निषेधाचे देखील बॅनर लावण्यात आले होते, त्यामुळे बॅनरवरती देखील इथं वादविवाद पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर त्यांनी देखील बाप तो बाप रहेगा असे देखील बॅनर ठाण्यामध्ये वाढदिवसानिमित्त दिसताना आपल्याला पाहायला मिळाले. हे बघा, या विषयावरती गेले वर्षानुवर्ष तेच बोलतायत. जुनं काही नवीन काहीतरी त्यांना बोलायला सांगा. प्रभाराव 2000 साली महाराष्ट्राच्या काहीतरी निरीक्षक आणि त्या काही होत्या 2000 साली, तेव्हा मी 30-32 वर्षाचा होतो, आता 56 वर्षाचा आहे. त्या संदर्भात वेळ आल्यानंतर सांगेल, पण त्यांना नवीन काहीतरी सांगायला सांगा. तेच 3 वर्ष घासून तेच बोलतायत. त्याच्यामुळे त्यांना नवीन बोलायला सांगा आणि त्यांना आमची युवा सेनेवाले उत्तर देतील. ते ना आमदार आहेत ना खासदार आहेत, कोण आहेत ते? त्याच्यामुळे उत्तर आमचे युवा सेनेवाले देतील. पहिले आपल्या पाठीमागे किती लोक आहेत, उभाटा सुरुवात झाली तेव्हा किती लोक होती आणि आता त्यातले किती चेहरे तुमच्या सोबत आहेत, त्याचं पहिलं आत्मपरीक्षण करा, नंतर आमच्यावर टीका करा. आपण वेगळ्या विषयांवरती बोला. इतर कोणी त्याची प्रतिक्रिया. राजन विचारांवरती आमची लोक सक्षम आहेत उत्तर देण्याकरता, युवा सेनेचे लोक. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय, मी त्याला उत्तर दिलेलं आहे की त्यांचा कालच वाढदिवस झालाय, त्यांना शुभेच्छा दिल्या, तेवढ्या मी शुभ इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांनी आमच्याच एका प्रकाश पायरेंनी सांगितलंय ना की त्यांच्या सोबत होते ते कालपर्यंत, की 5 सीटा तरी निवडून आणा. त्यांनी त्याची तयारी करावी. आमच्या प्रकाश पायरेंचं आव्हान तर त्यांनी स्वीकारावं आणि नंतर त्यांनी आमच्यावर चर्चा करावी. नवीन विषयावर बोला. पृथ्वीराज चव्हाण वगैरे काहीतरी वक्तव्य सनातन धर्म अशा प्रकारचं वक्तव्य केलं. माजी मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य असेल, काँग्रेसचे नेते असं वक्तव्य करतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माला दहशतवाद म्हटलेलं आहे. हे काही चुकून म्हटलेलं नाहीये. त्यांनी जाणीवपूर्वक सनातन धर्माचा त्यांनी अपमान केलेला आहे. पालघरमध्ये जेव्हा 2 साधू मारले गेले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज चव्हाण नेते होते काँग्रेसचे. त्याविषयी ना राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली, ना उद्धव ठाकरेंनी दिली, ना पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. त्यावेळी ही सर्व मंडळी मौन बाळगून होते. याच्या मागचं कारण काय? इस्लामी दहशतवाद याविषयी आवाज का उठत नाही? निवडणुकीची भीती वाटते, अल्पसंख्याकांची मतं मिळणार नाहीत म्हणून. मध्यंतरीच्या काळात निवडणुकीच्या आधी विजय वेडेट्टीवारांनी एका पुस्तकावरती आधारित हेमंत करकरे यांना RSSच्या संबंधित अधिकाऱ्याने, पोलीस अधिकाऱ्याने मारले अशा प्रकारचं एक विधान केलं होतं. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावरती सुद्धा नको त्या पद्धतीने आरोप केले होते. अशा विधानावरती उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी एक शब्द सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही, व्यक्त झाले नाही. हिंदूंवर आरोप करणं सोपं आहे. खऱ्या अर्थाने जर तुमच्यात हिंमत असेल ना, तर
जे दहशतवादी आहेत त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस ठेवा. माझी मागणी आहे, पालघर मधील साधूंची जी क्रूर हत्या झाली त्याच्यावरती मौन आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे, काँग्रेस यांचा असली चेहरा हा हिंदुत्वाच्या विरोधात आहे. सनातन